सत्करां श्वेतवस्त्र परिधानां मुक्ता मणिविभूषितां एवं ध्यायेत् सौम्यांच चंद्रायुध समप्रभां चामरेर्विज्यमानांच श्वेतच्छत्र उपशोभितां सुप्रसन्नांच वरदां करुणार्द्रां निरन्तरां सुधाप्लावित भूपृष्ठां दिव्यगन्धानुलेपनां त्रैलोक्यपूजितां गंगां सर्वदेवैरधिष्ठितां दिव्यरत्नविभूषांच दिव्यमाल्य अनुलेपनां ध्यात्वा जलेथ मन्त्रेण कुर्यादर्चाञ्च भक्तितः ओम नमो भगवति लिहि लिहि मिलि मिलि गंगे मां पावय पावय स्वाहा। श्री गंगायै नमः। गंगास्तोत्रजपमहं करिष्ये। ईश्वर उवाच ओम नमः शिवायै गंगायै शिवदायै नमो नमः। नमस्ते विष्णुरूपिण्ये ब्रह्ममूर्त्यै नमोस्तुते। नमस्ते रुद्ररूपिण्ये शांकर्यै ते नमो नमः। सर्वदेवस्वरूपिण्ये नमो भेषजमूर्तये सर्वस्य सर्वव्याधीनां विषक्षरेष्ठे नमोस्तुते। स्थास्तुजङ्गमसम्भूतविषहन्त्रे नमोस्तुते। संसारविषनाशिन्ये जीवनाये नमोस्तुते। तापत्रेय संहर्त्रे प्राणेश्चैते नमो नमः। शान्तिसन्तानकारिण्ये नमस्ते शुद्धमूर्तये। सर्वसंसिद्धिकारिण्ये नमः पापारिमूर्तये। भुक्तिमुक्तिप्रदायिन्ये भद्रदायै नमो नमः। भोगोपभोगदायिन्ये भोगवत्यै नमोस्तुते। मंदाकिन्ये नमस्तेस्तु स्वर्गदायै नमो नमः। नमस्त्रैलोक्यभूषायै त्रिपथायै नमो नमः। नमस्त्रिशुक्लसंस्थायै क्षमावत्यै नमो नमः। त्रिहुतासनसंस्थायै तेजोवत्यै नमो नमः। नन्दायै लिङ्गधारिण्ये सुधाधारात्मजे नमः। नमस्ते विश्वमुख्याय रेवत्यै ते नमो नमः। बृहत्यै च नमस्तेस्तु लोकधात्रे नमो नमः। नमस्ते विश्वमित्राय नन्दिन्ये ते नमो नमः। पृथ्वी शिवामृताय च सुवृषायै नमो नमः। परापरशताढ्याय तारायै ते नमो नमः। पाशजालनिकृन्दन्यै ह्यभिन्नायै नमोस्तुते। शान्तायै च वरिष्ठायै वरदायै नमो नमः। उस्त्रायै सुखजग्ध्यै च सञ्जीविन्यै नमोस्तुते। ब्रह्मिष्ठायै ब्रह्मदायै दुरितज्ञै नमो नमः। प्रणतार्तिप्रभञ्जिन्यै जगन्मात्रे नमोस्तुते। सर्वापत्प्रतिपक्षायै मङ्गलायै नमो नमः। शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे सर्वस्यार्तिहरे देवी नारायणे नमोस्तुते। निर्लेपायै दुर्गहन्त्र्यै दक्षायै ते नमो नमः। परापरपरायै च गंगे निर्वाणदायिनी। गंगे मामग्रतो भूया गंगे मे तिष्ठपृष्ठतः। गंगे मे त्वयि गंगे त्वयि गंगेस्तु मे स्थितिः। त्वमन्ते मध्ये च सर्वं त्वं काले शिवे। त्वमेव मूलप्रकृतिस्त्वं पुमान् पर एव हि। गंगे त्वं परमात्मा च शिवस्तुभ्यं नमः शिवे। य इदं पठते स्तोत्रं श्रद्धया श्रद्धया रोगस्थो मुच्यते रोगात् विपद्यश्च विपद्यतः। मुच्यते बन्धनात् बद्धो भीतो भीतेः प्रमुच्यते। सर्वान् कामान् अवाप्नोति प्रेत्य ब्रह्मणि लीयते। दिव्यं विमानमारुह्य दिव्यस्त्री परिवीजितः। इमं स्तवं गृहे यस्तु लेखयित्वा विनिक्षिपेत्। नाग्निचोरभयं तस्य पापेभ्यो हि भयं नहि। ज्येष्ठमासि स्थिते पक्षे दशमी हस्तसंयुता। संहरे त्रिविधं पापं बुधवारेण संयुता। तस्यां दशम्यामेतच्च स्तोत्रं गंगाजले स्थितः। यः पठेत् दशकृत्वस्तु दरिद्रो वापि चाक्षमः। सोऽपि तत्फलमाप्नोति गंगां सम्पूज्य यत्नतः। पूर्वोक्तेन विधानेन यत्फलं सम्प्रकीर्तितं। यथा गौरी तथा गंगा तस्मात् गौर्यास्तु पूजने। विधिर्यो विहितः सम्यक् सोऽपि गंगा प्रपूजने। यथा शिवस्तथा विष्णुर्यथा लक्ष्मीस्तथा उमा। यथा उमा तथा गंगा चतुरूपन्न भिद्यते। विष्णुरुद्रान्तरं यच्च श्रीगौर्योरन्तरं तथा। गंगा गौर्योरन्तरं च यो ब्रूते मूढधीस्तु सः। रौरवादिषु घोरेषु नरकेषु पतत्यधः। अदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानतः। परदारोपसेवा च कायिकं त्रिविधं स्मृतं। पार्श्यमृतं चैव पैशून्यं चापि सर्वतः। असम्बन्धप्रलापश्च वाङ्मयं स्यात् चतुर्विधं। परद्रव्येष्वभिध्यानं मनसा निष्ठचिन्तनं। वितथाभिनिवेशश्च मानसं त्रिविधं स्मृतम्। एतानि दश पापानि हरत्वमथ जाह्नवी। दश पापहरा यस्मात् तस्मात् दशहरा स्मृता। एतैर्दश विधैः पापैः कोटिजन्मसमुद्भवैः। मुच्यते नात्र सन्देहः सत्यं सत्यं गदाधर।
सप्तशत्रिंशच्छतान् सर्वान् पितॄनत पितामहान् उद्धरत्येव संसारान् मन्त्रेणानेन पूजिता। ओम नमो भगवत्यै नारायण्ये दशपापहरायै गंगायै शिवायै गंगायै विष्णुमुख्यायै क्षयायै रेवत्यै भागीरथ्यै नमो नमः। ज्येष्ठे मासिसिते पक्षे दशम्यां बुधहस्तयोः गरानन्दे व्यतीपाते कन्याचन्द्रे वृषे रवौ दशयोगे नरस्नात्वा सर्वपापैः प्रमुच्यते। सितमकरनिषण्णां शुभ्रवर्णां त्रिनेत्रां करधृतकलशोद्यत्सोत्पलाभीत्यभीष्टां विधिहरिहररूपां सिन्धुकोटिरजुष्टां कलितसितदुकूलां जाह्नवीं तां नमामि। आदावादि पितामहस्य नियमव्यापारपात्रे जलं पश्चात्पन्नगशायिनो भगवतः पादोदकं पावनं भूयः शम्भुजटा विभूषणमणिं जह्नोर्महेर्षैर्यं कन्याकल्मषनाशिनी भगवती भागीरथी दृश्यते। गंगा गंगेति यो ब्रूयाद् योजनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति। श्रीकृष्णार्पणमस्तु। स्मृतं सद्यस्वान्तं विरचिते शान्तं सकृदपि प्रगीतं यत्पापं झटति भवतापं च हरति। इदं तद्गङ्गेति श्रवणरमणीयं खलु पदं मम प्राणप्रान्ते वदनकमलान्तर्विलसतु। यदन्तः खेलन्तो बहुलतरसन्तोषभरिता न काकानाकाधीश्वरनगरसाकाङ्क्षमनसः निवासाल्लोकानां जनिमरणशोकापहरणं तदेतत्ते तीरं श्रमशमनधीरं भवतु नः। न यत्साक्षाद् वेदैरपि गलितभेदैरवसितं न यस्मिन् जीवानां प्रसरति मनोवागवसरः निराकारं नित्यं निजमहिमा निर्वासिततमो विशुद्धं यत्तत्त्वं सुरतडिनितत्त्वन्न विषयः महादानैर्ध्यानैर्बहुविधवितानैरपि च यन् न लभ्यं घोराभिः सुविमलतपोराशिभिरपि अचिन्त्यं तद्विष्णोः पदमखिलसाधारणतया ददानाङ्केनासि त्वमिह तुलनीया कथयनः। नृणामीक्षामात्रादपि परिहरन्त्या भवभयं शिवायास्ते मूर्तेः क इह महिमानं निगदतु। अमर्षं म्लानायाः परममनुरोधं गिरिभुवो विहाय श्रीकण्ठशिरसि नियतं धारयति यां विनिन्द्यान्युन्मत्तैरपि च परिहार्याणि पतितैः अवाच्यानि व्रात्यैः सपुलकमपास्यानि पिशुनैः हरन्ति लोकानामनवरतमेनांसि कियतां कदाप्यश्रान्तात्वं जगति पुनरेका विजयसे। स्खलन्ति स्वर्लोकादवनितलशोकापहृतये जटाजूटग्रन्थौ यरसि विनिबद्धा पुरभिदा अये निर्लोभानामपि मनसि लोभं जनयतां गुणानामेवायं तव जननिदोषः परिणतः। विघ्नहर्त्या गणपती महाराजांना नमस्कार, सरस्वतीला नमस्कार, श्री गुरूंना नमस्कार आणि श्रोत्यांना नमस्कार करून आजचं सत्र आपण आरंभ करूया। काल आपण दशविध पाप बघायला सुरुवात केली। दशविध पाप आपण का समजून घेतो? कारण त्यांचं गंगा दशहराचं व्रत आचरण केल्याने त्यांचं निरसन होतं। गंगा दशहराचं व्रत तुम्ही सध्या श्रवण करताय, तुम्ही आता व्रत माझं किंवा तुमचं चालू नाही आहे। गंगा दशहराचं आपण व्रत घेतलेलं नाही आहे, आपण व्रत समजून घेतोय। व्रत घेणं हा विषय वेगळा आहे। व्रताचा स्वीकार आणि त्याचं निर्वहन, व्रत स्वीकार करून ती जबाबदारी पूर्ण करणं हा एक जबाबदारीचा विषय आहे, हा गांभीर्याचा विषय आहे। पूर्ण मनोभूमिका तयार झाल्याशिवाय व्रताचा स्वीकार करू नये, कारण व्रताचा स्वीकार केल्यानंतर त्यात व्रतच्छिद्र होता कामा नये। व्रतच्छिद्र म्हणजे त्याच्यामध्ये काही न्यून राहता कामा नये। न्यून राहता कामा नये ह्या शब्दाचा अर्थ असा की आपले पराकोटीचे प्रयत्न असावेत की न्यून राहता कामा नये, आणि त्यातून जे काही न्यून राहतं त्यासाठी पूजेच्या शेवटी क्षमा प्रार्थना सांगितलेली आहे।
पूजेच्या शेवटी क्षमा प्रार्थना आहे. आवाहनं न जानामी तवार्चनम वगैरे वगैरे जे म्हटलंय ते कशासाठी म्हटलंय की मी प्रार्थना म्हणणार आहे तर आता मला मुख्य पूजा गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही, अशा भावाने ती प्रार्थना नाही आहे. मी पूजा कसोशीने पूर्ण केलेली आहे आणि अनवधानाने किंवा आसक्तपणामुळे माझ्याकडनं काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यांचं छिद्र माझ्या व्रतामध्ये होऊ नये म्हणून ती प्रार्थना आहे. आणि अजून एक त्या प्रार्थनेमागचा उद्देश आहे की मी व्रत इतके सगळे नियम पालन करून मी व्रत पूर्ण केलं, हा अभिमान मनात उत्पन्न होऊ नये म्हणून देखील ती प्रार्थना आहे. त्यामुळे आपण आत्ता काय करतोय, व्रत समजून घेतोय. व्रत समजून घेण्यासाठी आपण काय करतोय की ते व्रत केल्यानंतर ज्यांचा परिहार होणार आहे तो कसला परिहार होणार आहे आणि तो कसा होणार आहे हे समजण्यासाठी ती दशविध पापांचा उल्लेख त्या स्तोत्रामध्ये केलेला आहे. त्यामध्ये जी पहिली शारीरिक 3 पापं सांगितली, ज्याच्यामध्ये आपण काल बघितलं अदत्तानाम उपादानम, अदेय वस्तूचे दान करू नये, अशी वस्तू जी देय नाही. म्हणून मी तुम्हाला काल नचिकेताचं उदाहरण दिलं. नचिकेत जो कोणी होता त्याचे वडील यागयज्ञ करताना अशा गायी दान करायला लागले की ज्यांचा काही उपयोग नाही, म्हणजे स्वीकार करणाऱ्याला त्याचा काही उपयोग नाही, म्हणजे ते अदेय वस्तूचं दान झालं. मग नचिकेताला ते बघून काही पटलं नाही. आपल्या वैदिक वाङ्मयामध्ये कठोपनिषद म्हणून एक उपनिषद आहे. त्या कठोपनिषदामध्ये नचिकेताची सगळी कथा येते. हा जो नचिकेत आहे ह्याने आपल्या पित्याला विचारलं की बाबा तुम्ही अशा गायी का बरे दान करता ज्यांचा आपल्याला काही उपयोग नाही, जो घेणार आहे त्यालाही काही उपयोग नाही. ते म्हणाले आपल्याला काही उपयोग नाही म्हणून मी दान करतो. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या पित्याबद्दल जरासुद्धा वाईट भाव मनात येऊ न देता नचिकेताने आपल्या पित्याला विचारलं की असं असेल तर तुम्ही माझं दान कोणाला कराल, कारण मी देखील तुमच्या काही उपयोगाचा नाही आहे. मी घरी बसून असतो, खेळतो, बागडतो, खातो, पितो, झोपतो, तुम्हाला तसा काही उपयोग होत नाही माझा. त्या मुलाचा काय उपयोग असतो पालकांना? लोभात प्रत्युपकाराय नन्वेतान किन्न पश्यसी. मुलाची जी सेवा आई वडील करतात ना, ही निस्वार्थ नसते, कारण त्याच्या बदल्यात तो मुलगा त्यांना आनंद देत असतो. आणि जर का तो मुलगा आनंद देत नसेल तर फार काळ त्याचे आई वडील त्याची सेवा करू शकत नाहीत. नाईलाजाने आणि हातबल होऊन त्याच्याकडे बघत राहतील. माझा मुलगा असा आहे, आता काय करणार आहे, माझ्याच पोटी जन्माला आलाय, काय करणार, असे हातबल होऊन त्याच्याकडे बघत राहतील. पण आवडीने सेवा कधी करतील मुलाची? तो मुलगा जेव्हा त्यांना आनंद देतो, मूल म्हणजे लहान मूल, बाळ, आणि तो थोडा मोठा झाला की तो आईवडिलांचा अभिमान सुखावतो. मग त्याला पुढे करतात, कोणी पाहुणे वगैरे आले की अरे तू ते भीमरूपी म्हणून दाखव पाहुण्यांना. तो मुलगा भीमरूपी म्हणून दाखवतो. तो म्हणून दाखवलं की आईवडिलांना थोडंसं बरं वाटतं की आपल्या मुलांनी 4 चौघात ही भीमरूपी म्हणून दाखवलं. आणि जर का त्यांनी भीमरूपी नाही म्हणून दाखवलं, मी नाही म्हणणार असं म्हणून जर का बाजूला निघून गेला, त्यांना खूप दुःख होतं आईवडिलांना. ते म्हणतात नेहमी म्हणतो, कोणी आलं की ह्याला कापरं भरतं. हे सगळे प्रत्युपकार
ते मुलाकडून घेत असतात आई वडील, आणि म्हणून ते त्याला त्याचं भरणपोषण करतात. पुढे जाऊन अशी ही अपेक्षा असते की मी आत्ता कमवत आहे, पण जेव्हा माझी गात्र थकतील तेव्हा माझ्या वार्धक्यामध्ये हा माझं पालन पोषण करेल, अशी ही एक मनामध्ये भावना असते. अर्थात काळानुरूप काही गोष्टी बदलतात. आताचे पालक म्हणतात मला माझ्या मुलांकडनं कसली अपेक्षा नाही, माझं मी व्यवस्थित करून ठेवलेलं आहे, इत्यादी इत्यादी गोष्टी असतात. पण शास्त्राने असं सांगितलंय की प्रत्युपकाराच्या अपेक्षेने आई वडील मुलाचं करत असतात. ज्या अर्थी शास्त्राने सांगितलंय त्या अर्थी अंतर्गत असलेला सूक्ष्म भाव शास्त्राला दिसतो, आपल्याला दिसत नाही. पण आपल्या मनाच्या अंतरंगांमध्ये असलेले सूक्ष्म भाव हे ऋषीमुनींना दिसले होते, म्हणून त्यांनी तशी विधानं करून ठेवली. तर वास्तविक पाहता नचिकेत आपल्या पित्याचं पितृत्वाची इच्छा पूर्ण करत होता. म्हणजे बाकी काही नाही, मुलगा आनंद देत नाही, पण केवळ तुझ्यामुळे मी बाप झालो, तुझ्यामुळे मला पितृत्व प्राप्त झालं, ही एक माझ्या आयुष्याची परिपूर्णता जी आहे ही मला तुझ्यामुळे मिळाली. ह्या भावनेमध्ये तरी मुलगा आपला वडील मुलाप्रती कृतज्ञ असतात. हे बरं झालं तू जन्माला आलास. पण नचिकेत म्हणतो ठीक आहे, आता काय उपयोग आहे, मी जन्माला आलो पण तसा काय उपयोग नाही तुम्हाला, कारण ह्या गायींचा तुम्हाला काही उपयोग नाही, दूध देत नाहीत, चारा खात नाहीत. एकदा विचारतो, दोनदा विचारतो, तिसऱ्यांदा विचारल्यानंतर त्याचे वडील क्रोधित होतात आणि ते म्हणतात जा, मी तुला यमाला दान करतो, असं ते क्रोधाने म्हणतात. मी तुला मृत्यूला दान करतो. मृत्यूला दान करतो म्हटल्यानंतर नचिकेत म्हणतो ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणालात की मी आता तुम्ही मला मृत्यूला दान केलं, आता मी तुमचा नाही, आता मी मृत्यूचा झालो. असं म्हणून नचिकेत त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो सदेह मृत्यू प्राप्त न होता यमलोकात जातो. आणि यमलोकात गेल्यानंतर 3 दिवस तिथे वाट बघतो. तिथे घरात त्या यमसदनामध्ये यमराज नसतात आणि 3 दिवस तो तिथे वाट बघतो. 3 दिवस अन्न पाण्याशिवाय राहतो. 3 दिवसानंतर यमराज येतात आणि ते एका बालकाला आपल्या दाराशी बघतात. त्यांना आश्चर्य वाटतं, हा कोण मानवी बालक आहे जो पांचभौतिक देहासकट इथे यमपुरीमध्ये उपस्थित झाला, कारण इथे येणारे पांचभौतिक देह धारण करून येत नाहीत. म्हणून त्यांनी की हा कोणीतरी निश्चित हा कोणीतरी पुण्यवान आहे. नचिकेताचं पुण्य काय होतं, तर त्याला कर्तव्याची खरी जाणीव होती आणि तो जे बोलायचा ते मनापासून आणि खऱ्या अर्थाने बोलायचा. तो म्हणजे त्यांनी वडिलांना जे प्रश्न विचारला ना की तुम्ही मला कोणाला दान करणार, हा टोमणा मारण्यासाठी नाही विचारला. हा प्रश्न ऐकल्यानंतर समोरच्याच्या मनामध्ये असं येईल की हा जो प्रश्न विचारलाय हा त्याने क्रोधाच्या भरात किंवा व्याजोक्ती किंवा अन्योक्ती आपण म्हणतो ना, एखादी उपहास उपरोधाने बोलणं, तसं बोलणं वाटेल. पण तसं नव्हतं त्याचं. तो अगदी पूर्णपणे स्वच्छ मनापासून विचारत होता की माझं दान तुम्ही कोणाला करणार. पित्याचं गैरवर्तन बघून सुद्धा त्याच्या मनात पित्याबद्दल दुर्भावना उत्पन्न झाली नाही, वाईट भाव उत्पन्न झाले नाहीत की माझा पिता कसा अशा कशा चुकीची गोष्टी करतो. त्याचं म्हणणं एकच होतं की हा माझा पिता आहे आणि हा जसा आहे तसा मी स्वीकार करतो. आता जर हा असा आहे तर मी कसं असलं पाहिजे.
समोरची व्यक्ती कशी आहे ह्याच्याही आपल्या नियंत्रणामध्ये नसतं. त्यामुळे त्याबद्दल शोक करणं किंवा त्याबद्दल दुःख करणं हे व्यर्थ आहे, हे नचिकेताला माहिती होतं. इतक्या वरच्या मानसिक अवस्थेला नचिकेत पोहोचलेला होता. त्यामुळे त्याला हे माहिती होतं की जर का समोरची व्यक्ती अशी आहे तर आपण कसं असायला पाहिजे. म्हणून नचिकेताने विचारलं की जर का माझ्या बाबांचं हेच व्रत आहे की निरुपयोगी गोष्ट दान करायची, तर ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. इतक्या उच्च कोटीचा मानसिक भाव असल्यामुळे त्याला ते पुण्य प्राप्त झालं होतं. एक गोष्ट लक्षात घ्या, इतक्या उच्च कोटीचा मानसिक भाव जर का एखाद्या व्यक्तीमध्ये असेल तर तो म्हणू शकतो की मन शुद्ध आहे. आता तुम्हाला बरेच जण बोलताना दिसतील, काही सोवळ्या ओवळ्याची गोष्ट सांगितली, हात धू, पाय धू, चूळ भर, बाहेरून आलास इकडे हात लावलास, हात धुवून ये, सोवळं नेस. की उत्तर येतं, अरे मन शुद्ध असलं की झालं. मग मन जर का शुद्ध असेल तर पूजाच का बरं करतो? कारण पूजा करण्याचा सगळ्या कर्मकांडाचा उद्दिष्ट, ह्या सगळ्या जो काही तुमच्या समोर कर्मकांडाचा धार्मिक कृत्याचा पसारा आहे त्याचं प्रधान उद्दिष्ट तुमच्या मनाची शुद्धी आहे. मग जर तुमचं मन शुद्धच आहे तर तुम्ही हा सगळा धार्मिक पसारा करतायच कशाला? शुद्ध नाही आहे, शुद्ध करायचं आहे म्हणून ना तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ करताय, शुद्ध करायचं आहे म्हणून ना तुम्ही विष्णूंची आराधना करताय. शुद्ध कसं असेल बरं? काल परवापासून आपण जी काही पातकं बघतोय ती बघता तुमच्या लक्षात आला असेलच की इतकी सूक्ष्म पापं आपल्या हाताने, मनाने, वाणीने घडत असतात की आपण कधी असं म्हणू शकत नाही की माझं मन शुद्ध आहे. शुद्ध मन आहे हे कोणी म्हणावं? ज्यांनी सर्वसंग परित्याग करून, संन्यास स्वीकारून, पुन्हा संसाराबद्दल काहीही आसक्ती न ठेवता, यदृच्छा लाभ संतुष्टो, जे मिळेल, कदन्न मिष्टान्न, जे मिळेल त्यात तो संतुष्ट राहील. मिष्टान्न मिळालं म्हणून आनंदी होणार नाही, कदन्न मिळालं, कमी प्रतीचं अन्न मिळालं म्हणून दुःखी होणार नाही. अशी स्थिती ज्यांनी प्राप्त केली आहे, कधी अन्नच नाही मिळालं म्हणून व्याकुळ होणार नाही. मी काल सांगितलं, क्षुधा आणि तृषा म्हणजे भूक आणि तहान या शारीरिक अवस्था नसून या भावना आहेत. शंकराचार्य म्हणतात क्षुद्ध व्याधी, भूक ही शरीराला जडलेली एक व्याधी आहे. क्षुद्ध व्याधी विचिकित्स्यताम, आपल्या शरीराला जी क्षुद्ध व्याधी जडलेली आहे, भूकरूपी व्याधी जडलेली आहे, तिची चिकित्सा करा, म्हणजे तिच्यावर उपचार करा. कसं? भिक्षौषधम गृह्यताम, भिक्षारूपी औषध घ्या आणि भूकरूपी व्याधीचा नाश करा. हे संन्यासी जनांना सांगितलेलं आहे की तुम्हाला भूक लागते म्हणजे तुमच्या शरीरात अजून व्याधी अस्तित्वात आहे. तुम्ही भिक्षाटन करा, जे मिळेल, जे भिक्षेचे जे नियम आहेत, किती घरात मागायचं, अप्रत्याख्यायी, जो कधी नाही म्हणणार नाही, अशा घरामध्येच याचना करायची. जर का एखाद्या घरातून नकार आला आज, पुन्हा त्या घरामध्ये याचना करायला जायचं नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी आमंत्रण केलं तरी सुद्धा, इत्यादी जे नियम आहेत. ठराविक 3च घरं, म्हणजे बघा लाईनीमध्ये 4-5 घरं आहेत. पहिल्या घरामध्ये कण्हेरी मिळाली, दुसऱ्या घरामध्ये शिळ्या पुऱ्या होत्या त्या मिळाल्या, तिसऱ्या घरामध्ये अजून काय मिळालं, नुसतीच भाजी मिळाली. आणि
तिसऱ्या घरामध्ये भिक्षेला जात असतानाच चौथ्या घरातला माणूस बुंदीचे लाडू हातात घेऊन असलेला उभा दिसला, तरी देखील चौथ्या घरात जायचं नाही. तिसऱ्या घरामध्ये जे मिळालं तिथून परत फिरायचं. ही अवस्था ज्यांना प्राप्त होते त्यांच्यासाठी ते कळीचे लाडू आणि शिळी पुरी हे दोन्ही सारखंच असतं, त्याच्यात काही भेद नसतो. हे भिक्षा हे औषध ते त्या व्याधीवरती उपचार म्हणून करत असतात की भूक लागली भिक्षा खा, अन्य काही खाऊ नकोस, पोटामध्ये अन्य काही जाता कामा नये, इंद्रिय तृप्तीचं काहीही पोटात जाता कामा नये. ज्याने इंद्रिय तृप्त होतील, इंद्रिय तृप्त जी होतील ना ती तुमची व्याधी वाढवतील. तुम्ही व्यवहारात बघा, जे जे अन्न रुचकर असतं सहसा आरोग्याला छान नसतं, आणि जे आरोग्याला चांगलं असतं ते बेस्वाद रुचिहीन असं असतं. खूप चविष्ट जे अन्न आहे ते तुम्ही फार खा असं कोणी तुम्हाला सांगणार नाही, जो जाणकार आहे तो. ते थोडंसं खा चवीपुरतं, आणि मुख्य काय तर मऊ भात भरपूर खा, काही प्रश्न नाही. मऊ भात भरपूर, पोटभर मऊ भात खा, किंवा आता नवीन लोक काय सांगतात, पोटभर काकडीचे तुकडे खा, की ज्याने काही जिभेला काहीच मिळणार नाही आणि पोटाला केवळ भरल्याची भावना उत्पन्न होईल, पण पोट पण पुरेसं भरणार नाही. म्हणजे तुमचे मेद जी वृद्धी झालेली आहे ती कमी होईल असं सांगितलं जातं जाणकारांकडून. जे रुचकर असतं ते आरोग्याला देखील चांगलं नसतं, आणि जे आरोग्याला चांगलं असतं ते सहसा रुचीहीन असतं. साखर खाऊ नका सांगतात ना, साखर खाऊ नका, मीठ खाऊ नका, तिखट कमी खा. मग काय राहिलं, चव काय राहिली? सगळं सगळं कमी खायचं, आणि जे मुख्य अन्न आहे तांदूळ डाळ तेवढं उकडून खा. तर ते भिक्षारूपी औषध पोटातल्या व्याधीवरती करत असतात, आणि त्यांच्या प्रत्येक क्षणोक्षणी उत्पन्न होणारे जे विचार असतात ना त्याच्यावर नियंत्रण असतं. आपल्या मनात किती विचार येऊन जातात दिवसाभरामध्ये, याचा जो काही वैज्ञानिकांनी सांगितलेला आकडा आहे तो इतका मोठा आहे. 70,000 विचार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपल्या मनामध्ये येऊन जातात. सामान्य माणसाच्या मनामध्ये सरासरी 70,000 विचार येऊन जातात. आणि असं जर का आपल्याला सांगितलं तर ती अतिशयोक्ती वाटेल. आपण म्हणू नाही नाही हो, फार फार तर 70 विचार येत असतील माझ्या मनात. पण नाही, 70,000 विचारांचे तरंग आपल्या मनामध्ये येऊन जातात आणि आपल्याला ते माहिती देखील नाहीत. आपल्या मनात विचार कोणते येऊन जातात हे आपल्याला माहिती देखील नाही. आपण मनात विचार करतो की मनात विचार येतात हे देखील आपण सांगू शकत नाही. आपण मनामध्ये विचार करतो, डेलिबरेटली निर्धारपूर्वक विचार करतो की आपल्या मनात विचार अकस्मात येतात. आपल्या मनात जे विचार आहेत आपल्या मनातले ते मी तयार केलेले, क्रिएट केलेले आहेत, मी त्यांची रचना केलेली आहे, की मी काही नाही, माझं काही त्याच्यामध्ये रोल नाही, ते आली कुठून तरी. ह्यापैकी नेमकं काय आहे हे देखील आपल्याला माहिती नाही. इतकं सगळं असताना कोणत्या आधारावर लोक म्हणतात की मन शुद्ध असलं की झालं, माहिती नाही. पण जो संन्यासी आहे तो हे म्हणू शकतो की मन शुद्ध असलं की झालं, कारण त्याने सांसारिक गोष्टी नाही त्याच्या मनामध्ये आता. पण आपण जे इच्छा आकांक्षा इत्यादी गोष्टींनी बरबटलेलं जे आपलं मन आहे
ते आपण नाही म्हणू शकत की मन शुद्ध आहे. तेवढ्या मनाची अवस्था प्राप्त झालेली असल्यामुळे नचिकेत सदेह यमलोकात गेला होता आणि तिथे त्यांनी यमराजांनी त्याचं स्वागत केलं. यमराजांनी त्याचं पाद्य पूजा केली नचिकेताची, की 3 दिवस 3 रात्री तू इथे थांबलास त्याबद्दल मी तुझा सत्कार करतो. आता मी तुला 3 वर मी देतो, 3 वर मागून घेतो. तो म्हणतो की मी जसा इथे आलो, पहिला वर माझा हा आहे, मी जसा इथे आलो तसाच मी घरी परत जावा, कारण मृत्यूलोकात आलेला कधी परत जात नाही. ऐसा हमने सुना है कि उस राह पे जो जाते हैं वो कभी लौट नहीं आते. असं मी ऐकलंय की इथे यममार्गाला जो जातो तो कधी त्याच अवस्थेत परत येत नाही, तो दुसऱ्या अवस्थेत कसा तरी परत येतो, अन्य कोणता तरी देह धारण करून येतो. मला तसं नाही, मला हा देह धारण करूनच परत जायचंय. दुसरा वर मागितला, माझ्या वडिलांच्या मनात माझ्याबद्दल जो क्रोध आहे तो नाहीसा होऊन दे. यमराज म्हणाले ठीक आहे, आता तिसरं सांग. तिसरं त्यांनी म्हणालं, मृत्यूनंतर काय होतं हे मला जाणून घेण्याची इच्छा आहे. यमराज म्हणाले, हा प्रश्नाचं उत्तर मला पण माहिती नाही आहे. मृत्यूनंतर जे पातकी असतात ते माझ्याकडे येतात, त्यांच्यापुरतं मला माहिती आहे. एकूण सगळ्या प्रकारे जीवात्म्याचं काय होतं हे देवादिकांना सुद्धा माहिती नाही, मी तुला कसं सांगू. जी गोष्ट नचिकेताच्या वडिलांनी तिथे पृथ्वीवर असताना केली, अदेय वस्तूचं दान, त्या बाबतीत यमराज मात्र सजग आहेत. यमराज ज्ञान सहजासहजी देणार नाहीत. तो जो समोर आहे तो शिष्य आहे की अशिष्य आहे याची परीक्षा झाल्याशिवाय यमराज त्याला ज्ञान देत नाहीत. अथर्वशीर्षामध्ये आहे, अशिष्याय न देयम. हेच पहिलं पातक सांगितलेलं आहे, अशिष्याय न देयम. व्यासपीठावर बसून कोणाची निंदा करणं हे माझ्यासाठी जरी योग्य नसलं तरी काळ असा आलेला आहे की त्याबद्दल बोलणं क्रमप्राप्त आहे. ते जर का इथून मी नाही सांगितलं तर माझं कर्तव्य चुकल्यासारखं होईल. त्यामुळे सांप्रत काळात स्त्री पौरोहित्य, स्त्रियांना वेद शिकवणं, हे जे उपक्रम सुरू झालेले आहेत हे त्या पद्धती त्या प्रकारामध्ये मोडतात. ते पहिल्या पातकामध्ये मोडतात. अदत्तानाम उपादानम, ज्यांना जे देऊ नये त्यांना ते दिलं जातं. ते नाही सांगितलंय. स्त्रियांना वेदमंत्र, ओंकार इत्यादी नाही द्यायचं असं सांगितलेलं आहे. स्पष्ट निर्देश आहेत शास्त्रामध्ये. शास्त्र का मानायचं? शास्त्र का मानायचं आम्ही? मग परगावी गेल्यानंतर जो हातामध्ये पत्ता असतो तो एका पानटपरीवाल्याला विचारता आणि त्याचं म्हणणं का ऐकता? कारण तुम्हाला माहिती नाही कुठं आहे पत्ता. तसं धर्माच्या तत्वापर्यंत कसं पोहोचायचं हे तुम्हाला माहिती नाही आहे. ज्यांचं तेवढं आयुष्य होतं, ज्यांची तेवढी तपश्चर्या होती, ज्यांनी त्यांचं असलेलं दीर्घायुष्य सगळंच्या सगळं धर्माच्या अभ्यासासाठी समर्पित केलं, त्यांनी निरीक्षण करून निष्कर्ष काढलेले आहेत आणि ते तुमच्या समोर ठेवलेत की हे करा आणि हे करू नका. हे विधी आहेत आणि हे निषेध आहेत. त्यांनी ते एवढे दीर्घायुषी होते ऋषीमुनी की ते त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये 7-8 पिढ्या बघायचे या मानवी जीवनाच्या. त्यांच्या समोर सगळ्या तुम्ही बघा ना, वसिष्ठ हे सप्तर्षींपैकी एक आहेत. वसिष्ठ, विश्वामित्र
हे समकालीन. विश्वामित्रांच्या समकालीन जमदग्नींचा मुलगा परशुराम चिरंजीव, ते भरपूर वर्ष जगले आणि मग रामांचा जन्म झाला. पुन्हा रामांसोबत वसिष्ठ आहेतच. म्हणजे ते 7-8 नाही, ते तर शेकडो पिढ्या बघत आलेत वसिष्ठ ऋषी. कोणाच्या? रघुवंशाच्या, सूर्यवंशाच्या. आणि ते सूर्यवंशाचे पुरोहित आहेत, सूर्यवंशाचे भटजी आहेत ते वसिष्ठ मुनी. आणि ते त्यांच्या एवढ्या सगळ्या, ते जर का सांगतायत असं करा, असं करू नका, तर जे कुळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललंय ते त्या कुळाचं काय कर्तव्य आहे की काही स्वतःची बुद्धी चालवायची नाही, डोळे मिटून हे गुरुजी जसं सांगतायत तसं करायचं. आणि आता आम्ही बघून सांगू शकतो. आम्ही जेव्हा बघितलं, आम्ही काय आधीची पिढी नाही बघितली, पण जेव्हापासून हा प्रकार सुरू झाला, जशा ॲथलीट असतात मुली आणि त्या शक्तिवर्धक औषधं जी काही घेतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये सेकंडरी मस्क्युलाइन कॅरेक्टर्स डेव्हलप होतात. म्हणजे मिशी फुटायला लागते, आवाज घोगरा होतो. ज्या धावपटू वगैरे असतात, म्हणजे PT उषासारखी जी धावपटू होती तिच्यावर तर तू खरा तर मुलगाच आहेस आणि मुलगी बनून इथे आलायस असे आरोप झाले होते. इतकं तिच्यामध्ये पौरुष वाढीला लागलेलं होतं. आणि तो प्रकार आता इतक्या दिवसानंतर वेदमंत्र म्हणणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत दिसायला लागलेला आहे. इनफर्टिलिटी, मिशी येणं, आवाज मोठा होणं इत्यादी. कारण नाभी कमलापाशी इथून ते वेदमंत्र म्हणावे लागतात. नाभी कमलापासून वेदमंत्र इथून नाही म्हणतायत. वेदमंत्रांच्या स्वरांचा आघात देण्यासाठी नाभी कमलापासून जोर द्यावा लागतो. आणि स्त्रीच्या नाभी कमलापाशी गर्भाशय असतं. स्त्री ही स्त्री का आहे? स्त्री आणि पुरुषामध्ये काय भेद आहे? जेनिटल्स हा भेद नाही आहे. जेनिटल्स पण सारखे आहेत. जर का सूक्ष्मात जर का तुम्ही बघितलं, ज्याला ह्युमन ॲनाटॉमी माहिती आहे, तो हे सांगेल की शारीरिकदृष्ट्या स्त्री आणि पुरुषाच्या शरीरात काहीही भेद नाही. काही अवयव विकसित झालेत, काही अवयव अविकसित राहिलेत. म्हणजे पुरुषांमध्ये काही अवयव विकसित झाले आणि काही अवयव अविकसित राहिले. स्त्रीमध्ये काही अवयव विकसित झाले आणि काही अवयव अविकसित राहिले. पण दोन्हीकडे सारखे अवयव आहेत स्त्री आणि पुरुषांमध्ये. मग स्त्री विशेष काय आहे? कारण तिच्याकडे एक अवयव जास्ती आहे जो पुरुषाकडे नाही, तो म्हणजे गर्भाशय. मातृत्व हे स्त्रीकडे आहे. आणि जिथे तुम्ही नाभी कमलावरती दबाव देता मंत्र म्हणण्यासाठी, तेव्हा तो दबाव गर्भाशयावर पण पडतो. गर्भाशयावर दबाव पडला की तशी रसायनं मेंदूतून बाहेर पडतात. जी रसायनं स्त्री देहाला पोषक नसतात, जी रसायनं पुरुष देहाला पोषक असतात. अर्थात हा सगळा प्रभाव बघून का मी निर्णय घेईन की नाही म्हणायचं, म्हणजे इतका सगळा दुष्प्रभाव दिसेपर्यंत मी थांबायचं. आणि जी पिढीची वाट लागली पूर्णपणे की मग मी सांगायचं सगळ्यांना की अरे स्त्रियांनी वेदमंत्र म्हणू नका. त्यापेक्षा आधीच ऐकलं तर जास्त लाभ होईल नाही का? वेळीच ऐका. महाभारतामध्ये एक कथा आहे. महाभारतामध्ये असं होतं की एक संन्यासी, म्हणजे काही संन्यासी एका मठात राहत असतात आणि तिथे एक परिचारक असतो. तो परिचारक ब्राह्मण नसतो. आता जो अब्राह्मण आहे त्याला संन्यास स्वीकारण्याचा अधिकार दिलेला नाही शास्त्राने. संन्यास स्वीकारण्यासाठी द्विजत्व म्हणजे मुंज होणं, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या 3 वर्णांनाच संन्यास म्हणजे चतुर्थाश्रम, चौथा आश्रम स्वीकारण्याचा अधिकार दिलेला आहे.
तो काय म्हणतो, तो जो परिचारक असतो तो तिथे राहत असतो, त्या सर्व संन्यासी जनांची सेवा करत असतो. आणि सेवा करत असताना त्याला ते खूप बरं वाटतं. त्यांचं जीवन, त्यांची जीवनशैली, त्यांचं त्यागी जीवन हे सगळं त्याला भावतं खूप मनापासून. म्हणजे त्याच्यामध्ये काही खोटेपणा नसतो. तो एकदम शुद्ध मनाने त्यांची सेवा करत असतो आणि शुद्ध मनाने त्याला ते जीवन जगण्याची इच्छा होत असते की खरोखर असं विरक्त जीवन जगलं पाहिजे. ह्या विरक्त जीवनामध्येच खरं सुख आहे हे त्याला दिसायला लागतं. आणि नंतर तो तिकडनं जसे ते चातुर्मास संपतो, कारण संन्यासी लोक चातुर्मासामध्ये एका ठिकाणी थांबतात, त्याच्या पुढे ते एका ठिकाणी थांबत नाहीत. चातुर्मास संपल्यानंतर ते निघून जातात. ते निघून गेल्यानंतर ह्याला अशी इच्छा होते की आपण असंच करावं. पण असंच करावं तर मला कोण संन्यास दीक्षा देणार नाही. मी इथे सगळे मला इथे ओळखतात. तर तो त्या स्थानाचा त्याग करतो, अन्य ठिकाणी जातो. अन्य ठिकाणी गेल्यानंतर तो म्हणतो मी वस्तीत राहिलो, लोकवस्तीमध्ये, तर लोक मला विरक्त राहू देणार नाहीत. कोण येऊन माझ्या पाया पडेल, कोण येऊन माझ्या गळ्यात हार घालेल, कोण येऊन काहीतरी भेटवस्तू घेऊन येईल, कोण मिठाई घेऊन येईल. त्यामुळे लोकवस्तीत राहणं काही योग्य नाही. म्हणून तो वनात जातो. वनात गेल्यानंतर एका गुहेचा आश्रय करतो आणि तिथे तो त्या वनामध्ये जी कंदमुळं फळं मिळतील ती खाऊन आपली गुजराण करतो. आणि जे तिकडे त्यांनी त्या संन्यासी लोकांचं जीवन बघितलेलं असतं तशा पद्धतीने साधना करण्याचा प्रयत्न करत असतो. होतं काय, ते जे संन्यासी असतात, तो जो समूह आहे आधीचा जो चातुर्मासासाठी तिकडे थांबला होता, त्यातले एक संन्यासी महाराज परिभ्रमण करत ह्या गावामध्ये येतात, ज्या गावाच्या जवळच्या गुहेत हा खोटा संन्यासी राहत असतो. त्या गावात ते जातात. बरं, संन्यासांचे नियम असतात. ते म्हणतात इथे माझे नियम पूर्ण करेल असं घर कुठे मिळेल. गावातले सांगतात इथे काही तसं नाही मिळणार. मग असा कुठला संन्यासी मठ आहे का की जिथे माझी 3 दिवसांसाठी व्यवस्था होऊ शकेल. कारण संन्यासाला सांगितले 3 दिवसाच्या वर एका ठिकाणी नाही राहायचं. होते म्हणजे इथे कुठे मठ नाही. गावातले लोक सांगतात मठ तर नाही आहे, पण आमच्या जवळच्या ज्या अरण्य आहे त्या अरण्यात एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये एक यती महाराज राहतात, तर त्यांचा तुम्हाला कदाचित उपयोग होऊ शकेल. मग हे संन्यासी, खरे संन्यासी त्या खोट्या संन्याशाकडे, त्यांना माहिती नाही हा खोटा आहे. बरं, त्यांनीच त्यांची आधीच्या चातुर्मासात सेवा केलेली असते, पण आता ते त्याला ओळखत नाहीत. तिथे गेल्यानंतर त्याला ते सांगतात की मी असा अमुक आखाड्यातून आलेलो आहे, आता माझ्या इथे 3 दिवस मी इथे राहून मग पुढे जाईन. तो त्यांचं स्वागत करतो, त्यांना राहायची व्यवस्था करतो. दुसऱ्या दिवशी काय होतं, ते जे संन्यासी असतात दुसरे, ते त्यांच्या संन्यास धर्मामधले काही विधी तिथे करायला लागतात की जे अंतर्गत विधी असतात, जे त्यांनी ह्या आधी, जो खोटा संन्यासी आहे त्यांनी आधी बघितलेलं नसतं ते. कारण आधी तो लांबून त्यांची सेवा करत असतो ना, ते अंतर्गत काय करतात आतमध्ये ते त्याला माहिती नसतं. आता हे जे त्याच्या समोर त्याच्या बरोबर राहत आहेत खरे संन्यासी, ते खरे संन्यासी तिथे आल्यानंतर अजून देखील काही अंतरंग त्याला कळतात संन्यास धर्माचे. तो म्हणतो हे काय, हे तुम्ही काय केलं. ते म्हणे आपले संन्यासी लोकांचे काही विधी आहेत, काही कर्मकांड आहे, ते सांगितलंय त्या पद्धतीने न्यास करून मी ती मानस पूजा वगैरे सगळं करतो. तो म्हणाला मला पण शिकवा. ते म्हणतात ठीक आहे तुला पण शिकवतो, असं म्हणून ते त्याला शिकवतात. ते शिकवल्यानंतर ते निघून जातात. आता हा खोट्या संन्यासी काय करतो, त्यांनी जे काही त्याला न्यास आणि मानस पूजा शिकवलेली असते ती तो रोज करायला लागतो न चुकता.
खंड न पडता त्याची ती रोज सुरू होते. कालांतराने हा खोटा संन्यासी आणि तो खरा संन्यासी दोघेही देह ठेवतात आणि त्यांना पुढचा जन्म मिळतो. जो खोटा संन्यासी आहे त्याला एका राजपुत्राचा जन्म मिळतो आणि जो खरा संन्यासी आहे त्याला त्या राजाच्या पदरी राजपुरोहिताचा जन्म मिळतो. आता पौरोहित्य म्हणजे त्रासाचं असतं. पंचतंत्रात सांगितलेलं आहे, नरकाय मतिस्ते चेत पौरोहित्यम समाचर. जर नरकात जायची इच्छा असेल तर पौरोहित्य करा. किती वर्ष यावत, 1 वर्षभर पौरोहित्य करा. एका वर्षात पुरेसं पातक तुम्ही गाठीला जमवाल की नरकात जाण्याचं तिकीट कन्फर्म होऊन जाईल. नरकाय मतिस्ते चेत पौरोहित्यम समाचर वर्ष यावत. किती? 1 वर्ष. वर्ष यावत किमन्येन. अजून तुला घाई आहे का? वर्षभर थांबायची तुला सबूर नाही का? वर्ष यावत किमन्येन मठचिंता दिनत्रयम. किंवा 3 दिवस मठाची उठाठेव कर. एखादा मठ सांभाळ, 3 दिवस सांभाळ. 3 दिवस त्या मठाचा कारभार तुझ्या हातात घे. मठाचा कारभार बघताना 3 दिवसात तू एवढं पाप तुझ्या गाठीला जमवशील की तू नरकात निश्चित जाशील. तर ते जो खरा संन्यासी असतो तो पौरोहित म्हणजे पुरोहित, राजपुरोहित म्हणून त्या राजाच्या पदरी नोकरीला असतो. आणि जो खोटा संन्यासी असतो तो राजपुत्र बनलेला असतो. आता तो राजपुत्र जो असतो त्याला स्मरण असतं पूर्वजन्माचं की मी गेल्या जन्मी खोटा संन्यासी होतो. आणि त्याला हेही कळत असतं, त्याला एवढी शक्ती असते की आपले हे जे राजपुरोहित आहेत हेच ते गेल्या जन्मीचे खरे संन्यासी आहेत, ज्यांनी आपल्याला अनवधानाने अनधिकारी व्यक्तीला अनधिकारी व्यक्तीला न्यास शिकवले होते. ते हे आहेत. आणि ते पौरोहित्य, ते राजपुरोहित असतात, ते राजाची कर्मकांड करत असतात. त्या कर्मकांड करताना त्यांना बऱ्याच गोष्टीचा, चुकीच्या गोष्टींचा सामना करायला लागतो. राजा त्यांना सांगतो असं नको, असं करा. जो 12 वर्ष ज्ञान घेऊन आलाय पाठशाळेत त्याला यजमान सांगतो की गुरुजी असं नको, असं करा. नंतर तिष्ठत ठेवतो. म्हणजे ते राजपुरोहित असतात. बरं, हे तुम्हाला असं वाटेल की मी सांप्रत काळात जे चाललंय त्याच्यावर ताशेरे ओढण्यासाठी काहीतरी रचून सांगतोय. तसं नाही आहे. हे महाभारतात लिहिलेलं आहे, अन्य साध्या कुठल्या ग्रंथात नाही. व्यासांच्या महाभारतात असलेली ही गोष्ट आहे की राजा काय करतो, पूजेची जी वेळ आहे यज्ञ सुरू करण्याची, तिथे त्याला तिष्ठत ठेवतो. जी वेळ आहे तिथे येत नाही. आणि हे राजपुरोहित बिचारे सगळं मांडून असे बसलेले असतात, कधी आता राजा येईल आणि आपला यज्ञ सुरू होईल. आणि तो राजपुत्र असतो ना, तो हे सगळं बघून असा हळूच किंचित मिश्किल असा हसतो. सतत सतत त्याचं हे चालू असतं. एक दिवस ते राजपुरोहितांना खूपच अनावर होतं. ते कधी राजाला, त्यांनी राजाचा आश्रय असतो ना बाबा, त्याच्यावर आपण अवलंबून आहोत. राजाला कसं प्रत्युत्तर करायचं? त्यांनी आपल्याला कशीही वागणूक दिली तरी आज त्याने आपल्याला त्याच्या पदरी ठेवलंय म्हणून आपलं पोट भरतंय. मग त्याला कसं बोलायचं? या भीतीने तो राजाला त्याची चूक दाखवून पण देत नसतो. मग एकदा त्या राजपुत्राचं सतत सतत असं बारीकच्या बारीक गालात हसणं त्याला व्यथित करतं, सुई टोचल्यासारखं. आणि म्हणतो, कुमार तुम्ही का हसता? माझ्याकडनं काही चूक होते का माझ्या कर्मामध्ये आणि ती तुम्हाला लक्षात येते आणि म्हणून तुम्ही हसताय? राजकुमार म्हणतो, नाही आहे तसं गुरुजी, तसं नाही आहे, मी खेदानी हसतोय. म्हणजे एखाद्या गोष्टीचा खेद झाल्यानंतर अरे रे असं म्हणून
एक खतखत जी मनामध्ये असते ती हास्याच्या रूपात जी बाहेर पडते, तसा मी हसतोय. मला तुमचे आणि माझे पूर्वजन्म दिसतात. तुम्ही संन्यासी होतात, मी तोतया संन्यासी होतो. तुम्ही मला न्यास शिकवलेत, त्याने माझा इतका चांगली गती मिळाली की मी राजपुत्र झालो. आणि तुम्ही मला न्यास शिकवल्यामुळे तुम्हाला ही दुर्गती प्राप्त झालेली आहे. हे बघून मला हसायला येतं. ही कर्माची गती किती गहन आहे. त्यामुळे आशिष्याला कधी देऊ नये. शिष्याची देखील परीक्षा करावी, स्वतःची देखील परीक्षा करावी. पहिले काय बघावं, मी देण्यासाठी योग्य आहे की नाही. म्हणून मुंजीत काय सांगितलंय, जो बटूचा पिता आहे त्याला काय सांगितलंय, मुंज लावण्याआधी मुलाला गायत्री मंत्राचा उपदेश करण्यासाठी ती योग्यता माझ्यामध्ये यावी म्हणून मी 12,000 गायत्री मंत्राचा जप करीन. हे वडिलांना सांगितलेलं आहे की आधी, म्हणजे आता कसं करायचं हे मला माहिती नाही, पण आम्ही जे काही फिगर आउट केलंय ते असं की साधारण 3-4 महिने आधी जेव्हा मुंज ठरते तेव्हा आम्ही त्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्या मुलाचे जे वडील असतील त्यांना ह्याची कल्पना देतो की तुम्ही तुमच्या मुलाची मुंज लावणार आहात तर तुम्हाला आधी 12,000 जप करणं आवश्यक आहे. तर तुम्ही त्याचा संकल्प घ्या. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तो 12,000 जप रोज जसा यथाशक्ती होईल तसा पूर्ण करा. 4 महिने परान्न न घेण्याचा नियम पालन करा, कारण तुमच्या शरीराची पहिले शुद्धी होऊ दे. लोक म्हणतात मुलगा ऐकत नाही, मुलगा संध्येला बसत नाही. सांगायचं नसतंच मुलाला संध्येला बस म्हणून. वडिल संध्येला बसले की मुलगा संध्येला बसणार. जे वडील करतात ते मुलगा करणार, जे आई करते ते मुलगी करणार. बाप तसा बेटा आणि खाण तशी माती, हे दोन म्हणी आहेत. त्या मुलासाठी आणि मुलीसाठी आहेत. मुलांनी संध्या करावी असं वाटतं तर वडिलांनी संध्या करायला बसावं. गुरुजी मला संध्या येत नाही, असू दे, गायत्री मंत्र येतो ना, नुसतंच पळी भांडा घेऊन बसा, त्यातलं पाणी आचमन केल्याची नक्कल करा. मुलाला दिसू दे. तुमच्यासाठी ते ढोंग आहे, मुलासाठी ते एक आचरण आहे. सूर्याला गायत्री मंत्र म्हणून अर्घ्य द्या, किमान 10 गायत्री मंत्राचा बसून जप करा. हे नित्य त्याच्यासमोर, म्हणजे जेव्हापासून त्याला कळायला लागतं मुलाला, मुंज झाल्यावर नाही, मुलाला जेव्हा कळायला लागतं, तो 3-4 वर्षाचा होतो आणि तो गोष्टी बघून समजायला लागतो, तेव्हापासून जर वडील त्याच्यासमोर त्याला संध्या करताना दिसले तर त्या मुलाला संध्या करायला बस असं सांगायची वेळ येणार नाही. जेव्हापासून मुलाला समजायला लागतं आणि मुलगा गोष्टी बघून आत्मसात करायला लागतो, ह्या वयामध्ये येतो 2.5 वर्षाच्या पुढे, तेव्हापासून जर वडील त्याच्यासमोर संध्या करत असतील तर त्याला संध्येला बस असं सांगावं लागणार नाही, जेव्हा त्याची मुंज होईल तेव्हा. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तर असा अनुभव आलाय की मुंज व्हायच्या आधीच तो मुलगा वडिलांकडे पोळी भांड आणि भस्म मागायला येतो, मला पण द्या. एक आमचे गुरुजी आहेत, ते नित्य क्षौर करतात पूर्ण. तो मुलगा म्हणतो बाबा मला पण क्षौरच करायचं. तो नाही केस राखत, जसं वडील करतील तसं तो करतो. त्यामुळे अदेय वस्तूचं दान करताना आधी आपण अधिकारी आहोत की नाही दान करण्याचे हेही बघणं आवश्यक आहे. आणि मग प्रतिग्रहिता अधिकारी आहे की नाही, ज्याचा स्वीकार करणारा जो आहे तो देखील त्याच्या योग्यतेचे आहे की नाही हे देखील बघावं लागतं. म्हणून आपल्याला मुंजीत सांगितले की आधी वडिलांनी 12,000 जप करायचा आणि मग तो मुलाला त्याच्या कानात सांगायचा. आणि दिलेल्या वस्तूचं परत दान करू नये हे आपण काल बघितलंच. नृगराजाची कथा बघितली.
दान देताना मनाला क्लेश होता कामा नयेत. दान देताना किमान एकतर आपण जे काही आपल्यासाठी निवडू त्यापेक्षा श्रेष्ठ दानाचं असलं पाहिजे. अगदी नाही तर किमान मी माझ्यासाठी जे धोतर घेईन तशाच प्रतीचं धोतर मी दानात ठेवलं पाहिजे. किमान मी माझ्या घरी जे तूप वापरीन त्याच प्रतीचं तूप मी देवाला वापरलं पाहिजे. मी माझ्या घरी भोजनासाठी जे तेल वापरीन त्याच तेलाचा दिवा मी देवाला लावला पाहिजे. हे तरी किमान असलं पाहिजे. दिलेल्या वस्तूचं परत दान होत नाही आणि दान देताना मनाला क्लेश होता कामा नये. किंवा ज्या गोष्टीवर आपला अधिकार नाही त्या गोष्टीचं देखील दान होत नाही इत्यादी दानाच्या गोष्टी सांगितल्या. आदत्तानाम उपादानम हिंसा चैवा विधानतः, अविधीपूर्वक केलेली हिंसा हे दुसरं पातक सांगितलं काय शरीराने घडणारं. आणि तिसरं पातक सांगितलं परदारोपसेवाच, परस्त्रीकडे परस्त्रीची अभिलाषा धरणं. परस्त्रीची अभिलाषा ह्या विषयाबद्दल कोणीही कोणाला काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे की परस्त्रीची अभिलाषा करू नये आणि परस्त्रीबद्दल मनामध्ये चिंतन असू नये. ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्याबद्दल आणि ती कशी असू नये, का असू नये वगैरे वगैरे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्याबद्दल माझी बुद्धी म्हणजे माझी जी अल्पबुद्धी आहे त्यानुसार मला असं वाटतं की त्याचं फार विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे विश्लेषण बरंच आहे त्याचं. संत मंडळींनी बरंच मोठं विश्लेषण सांगून ठेवलंय. बरंच मोठं मानसशास्त्र आहे. पण ते जिज्ञासूंनी वाचावं असं मला वाटतं की त्याच्यामध्ये काही जिज्ञासा असेल. जर खरंच कोणाला प्रश्न पडला असेल की परस्त्रीकडे का बघू नये असा जर प्रश्न कोणाला पडला असेल तर त्याने ते संतांचं लिहिलेलं वाङ्मय वाचावं. नंतर येतं वाचिक पाप, आपल्या वाणीने घडणारी पापं. वाणीने घडणाऱ्या पापांमध्ये सर्वप्रथम सांगितलंय अनृतम म्हणजे असत्य भाषण. असत्य भाषण करू नये. असत्य भाषण करू नये याचा पूर्ण म्हणजे सर्वांगीण अर्थ लक्षात घेतला पाहिजे. एक प्रसिद्ध सुभाषित आहे की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियंच नानृतम ब्रूया देशधर्मो सनातनः. खरं बोलावं, प्रिय बोलावं, अप्रिय असं खरं बोलू नये आणि प्रिय असं खोटं बोलू नये. बघा उरतच नाही बोलायला. कारण खरं बोललं की समोरच्याला अप्रिय लागणार असते. कितीही सौम्य पद्धतीने तुम्ही सांगा, कितीही सौम्य पद्धतीने सांगा, यजमान तुम्ही जो लेंगा घालून आलात ना तो काही योग्य नाही, तुम्ही धोतर नेसून या, हे अप्रियच लागणार. हे गुरुजींना पुन्हा नाहीच बोलवायचं. जे गुरुजी आपल्याला अनुकूल नाहीत त्या गुरुजींना बोलवायचं नाही. कारण धार्मिक कृत्यामध्ये देवाची संतुष्टी हा विषय बाजूला राहून माझी संतुष्टी हा विषय आता पुढे आलेला आहे. जे नवोदित पुरोहित आहेत, जे उमेदवार पुरोहित आहेत, जे पौरोहित्यामध्ये येऊ पाहत आहेत, त्यांना सल्ला काय दिला जातो? पुरोहितांकडनं नाही, अन्य लोकांकडनं त्यांना सल्ला काय दिला जातो? यजमानाचं समाधान झालं पाहिजे. मग पूजा सत्यनारायणाची केली का यजमानाची केली? पूजा कोणाची करायची? सत्यनारायणाची का यजमानाची? समाधान कोणाचं झालं पाहिजे? यजमान आम्हाला सांगतात गुरुजी उदक शांत करायचे. हो का, छान. असे गुरुजी तुम्ही आणा, असा त्यांचा स्वर असला पाहिजे की बिल्डिंग दणाणून गेली पाहिजे.
गुरुजी ती रांगोळी तुम्ही छान काढता, ती तुम्ही काढा. रांगोळीने आनंद कोण घेणार आहे, देव की तुम्ही? परमभोक्ता कोण आहे हे आपल्याला निश्चित पाहिजे. भोक्ता कोण आहे? परमभोक्ता. भगवंत हे परमभोक्ता आहेत आणि आपण भोग्य आहोत. गुरुजींनी यजमानाच्या आनंदासाठी काही करू नये. गुरुजींचा करार हा देवाशी असला पाहिजे. यजमानांनी गुरुजींच्या आनंदासाठी करू नये. यजमानाला जी कर्तव्य सांगितली आहेत की गुरुजींपेक्षा उच्चासनावर बसू नये, गुरुजींना पाणी, मी सांगितली काल परवा, गुरुजींना पाणी ऑफर केल्याशिवाय आपण पाणी घेऊ नये, गुरुजींना काम सांगू नये, गुरुजींना एकेरी संबोधन करू नये, हे सर्व गुरुजींना संतुष्ट करण्यासाठी नाहीये. हे सगळं तुमच्या व्रतामध्ये छिद्र उत्पन्न होऊ नये. गुरुजींचा अपमान जर का झाला, गुरुजींना जर का त्यामुळे क्लेश झाले तर तुमच्या व्रतात छिद्र उत्पन्न होईल. हे होऊ नये म्हणून तुम्ही गुरुजींच्या मर्यादेचा सांभाळ करायचा आहे. मग गुरुजी नंतर, गुरुजी मी तुमची एवढी व्यवस्था केलीत, काय बोलला नाही तो? नाही ना, गुरुजींनी काही नाही बोलायचंय. गुरुजींनी आनंदीच नाही व्हायचंय. गुरुजींची कितीही व्यवस्था ठेवली यजमानाने तरी गुरुजींनी आनंदी, म्हणजे त्या ब्राह्मणाने आनंदी व्हायचंच नाहीये. कारण त्याच्या मनात ही भावना असली पाहिजे की हा ही बडदस्त का ठेवतोय? देवासाठी. मी ह्याचं काम चांगलं का करतोय? ह्याच्यासाठी नाही, देवासाठी. दोघांचा करार हा देवासाठी असला पाहिजे. असत्य भाषण म्हणजे काय? नेमकं काय? की जे तुमचं वर्तन आहे, केवळ असत्य बोलणं म्हणजे असत्य न बोलणं, इथे ते मर्यादित राहत नाही. हे एक महाव्रत आहे. असत्य बोलण्याची वेळच न येणं आपल्यावरती, हे जेव्हा अवस्था प्राप्त होते तेव्हा त्याला म्हणतात की हा सत्यवादी आहे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य बोलावं, प्रिय बोलावं. न ब्रूयात सत्यम अप्रियम. अप्रिय असं सत्य बोलू नये. मग हा पेच सोडवायचा कसा? प्रियंच नानृतम ब्रूयात, की एखाद्याला बरं वाटेल असं खोटं बोलू नये. ह्याचं एक उत्तर आहे, आम्हाला गुरुजींनी सांगितलंय आमच्या. त्यांनी एकच, आता हे कसं, हे 2 ओळींचं सुभाषित आहे. सत्यम ब्रूयात प्रेम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियंच नानृतम ब्रूयात यश धर्मो सनातन. आम्हाला आमच्या गुरुजींनी ह्यातनं मार्ग काढणारं एकच वाक्य सांगितलंय, ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात. म्हणजे विचारल्याशिवाय कोणालाही काही सांगू नये. म्हणजे तुम्ही आहात, तुम्ही ज्ञान घेतलं आणि तुमच्या नात्यात काही कर्म आहे, तिथे तुम्ही गेलात, तिथे तुम्ही अयोग्य वस्तू अयोग्य प्रकारे करताना दिसल्या, तर तिथे जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारायला येत नाही तोपर्यंत तुम्ही बोलू नये. हेच सत्य भाषण आहे. जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत बोलू नये, हीच सत्यता आहे तुमच्या व्यवहारातली. आणि दुसरी सत्यता काय, की विचारल्यानंतर समोरच्याच्या मनाला काय वाटेल ह्याचा विचार न करता जे सत्य आहे ते सांगून देणं. मग ते अप्रिय असो प्रिय असो, जे काय असेल, तू विचारलंस तर माझं कर्तव्य आहे की जे आहे ते सांगणं. जसं आज मी इथे बसलोय आणि मी बोलतोय, आता मी जे काही सांगतोय तो प्रत्येक प्रश्न तुम्ही मला विचारलाय का? नाही. पण तुम्ही काय उद्देशाने मला बसवलं की गुरुजी धर्माचं तत्व आम्हाला सांगा, ह्या उद्देशाने तुम्ही बसवलं. याचा अर्थ हे सगळे प्रश्न तुम्ही विचारलेत हे अध्यरूतच आहे. मग इथे माझं कर्तव्य आहे की जे आहे ते सांगायचं. पण मी जेव्हा खाली उतरीन तेव्हा मी तेवढंच बोलीन जेवढं तुम्ही मला विचाराल. त्यानं त्याच्या व्यतिरिक्त मी काही नाही सांगणार तुम्हाला. अहो गुरुजी इतकी वर्ष झाली तुम्ही बोलला नाहीत, तुम्ही विचारलं नाहीत, मी सांगितलं नाही, आता विचारलं आता सांगतो. मी बऱ्याचदा सांगतो लोकांना,
तुम्हाला उत्तर ऐकण्याची मानसिकता नसेल तर मी पहिल्या ठिकाणी ॲट फर्स्ट प्लेस प्रश्नच विचारू नका. जे तुमचं चाललंय ते चालू दे. प्रश्न विचारलात की मग त्याचं उत्तर ऐकल्यानंतर ते आचरणात उतरवण्याची तुमची तयारी पाहिजे. त्यामुळे सत्यवाद म्हणजे सत्य बोलावं, प्रिय बोलावं. आता त्याचा अर्थ काय होतो की तुम्ही बोलताना प्रिय बोला. त्याचा परिणाम प्रिय होतोय की अप्रिय होतोय ह्याकडे बघू नका. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात म्हणजे काय की तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही सौम्य शब्दात सत्य सांगा. ते कितीही सौम्य शब्दात सांगितलं तरी समोरच्याला कठोरच लागणार आहे, कारण ते सत्य आहे. पण त्याचा विचार तुम्ही करू नका. तुम्हाला केवढं काय सांगितलंय, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, की सत्य बोलावं, सौम्यतेने बोलावं, कठोर बोलू नये. त्यामुळे सौम्यतेने तुम्ही सत्य सांगा. मग आता समोरच्याला माझा राग येतो कितीही प्रेमाने सांगितलं तरी, मग मी सत्यच बोलणार नाही असं नाही. काही झालं तरी सत्य बोलायचं. आणि सत्य बोलण्यासाठी आपली जी पात्रता हवी ती आहे की नाही ही तपासूनच सत्य बोलावं. मी किती खरोखर सत्यवादी आहे, माझं वर्तन किती सत्य आहे. सत्यवर्तन म्हणजे काय हो, सत्यवर्तन म्हणजे काय ते सांगतो. हेही मला गुरुजींनी सांगितलेलं आहे माझ्या. तुम्ही जे करताय, तुम्ही जे वागताय, तुम्ही जो विचार करताय, तुमचे जे संकल्प आहेत, हे जर तुमचं कर्तव्य नसेल तर तुम्ही असत्यात जगताय. तुम्ही तोच विचार केला पाहिजे, तुम्ही तेच कर्म केलं पाहिजे, तुम्ही तेच वागलं पाहिजे जे तुमचं कर्तव्य आहे. माझं वडील म्हणून काय कर्तव्य आहे ते मी करतो. माझं पिता म्हणून, माझं पती म्हणून काय कर्तव्य आहे ते मी पूर्ण करतो. मग दुःख करणं माझ्या कर्तव्यात येतं का? नाही. द्वेष करणं माझ्या कर्तव्यात येतं का? नाही. अभिमान करणं माझ्या कर्तव्यात येतं का? नाही. अभिमान, माझा अहंकार सुखवण्यासाठी एखादं कर्म करणं माझ्या कर्तव्यात येतं का? जे मी मगाशी सांगितलं, गुरुजी उदक शांत करायची अशी झाली पाहिजे की बिल्डिंग दणाणून गेली पाहिजे. हे काय कर्म झालं? हे वास्तूची शुद्धी हा हेतू नाही आहे. याच्यात हेतू काय आहे? अभिमान. की नंतर तो गृहस्थ जेव्हा दुसऱ्या दिवशी बाहेर पडतो तेव्हा जेव्हा त्याला शेजारी विचारतात, हो काय होतं तुमच्याकडे, हो काय गुरुजी काय सुंदर वाटत होतं, असा जो काय ध्वनी झाला होता, असे जेव्हा त्याला शेजारी विचारतात तेव्हा तो जे काय मनात बहरून जातो, वाह. असं जर का असेल तर तुम्हाला सत्य बोलण्याचा अधिकार नाही. जर तुम्ही त्या स्तुतीने हुरळून जात असाल तर सत्य सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही. त्यामुळे तुम्ही जे करता, तुम्ही जे वागता, तुम्ही जो विचार करता, तुम्ही जे संकल्प करता, हे सगळं जर तुमचं कर्तव्य नसेल, त्या व्यतिरिक्त काहीतरी असेल, त्या व्यतिरिक्त कोणत्या तरी गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुम्ही ते सगळे कष्ट सहन करत असाल, तुम्ही ते सगळे खटाटोप करत असाल, तर ते सत्य वर्तन नाही. सत्य केवळ वचन महत्वाचं नाही आहे, सत्य वर्तन आणि त्यातनं उत्पन्न होणारं जे वचन आहे ते सत्य वचन. वाचिक पापांमध्ये अनृतम आणि पुढचं पाप सांगितलंय पैशून्य. त्याच्याबद्दल आपण उद्या बघू. आता आपण दुसऱ्या सत्रामध्ये गंगेच्या अवतरणाबद्दल आणि गंगा लहरींबद्दल बघू. मला एक 4-5 मिनटं द्या, मी माझी सायम आराधना करून परत सुरू करतो.